ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली। आमदारांच्या मनातलं कळालं नाही त्याला जनतेच्या मनातलं काय कळणार असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत युतीच्या चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडेंची ही टीका। संदीप देशपांडे राजकारणात उशीर आले, त्यांनी अभ्यास करावा असं संजय राऊत म्हणतात। तर संदीप देशपांडेंनी पक्षप्रमुख असल्यासारखं बोलू नये असं अखिल चित्रेंनी म्हटलंय। दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुळण्याआधीच जुंपली। संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युतीच्या चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली। उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित केले। त्यानंतर संजय राऊतांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केला। आता संदीप देशपांडेंनीही थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करायला सुरुवात केली। मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही। 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं, पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले। मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील। हे दोन भाऊच निर्णय घेतील। आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले। ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे। संजय राऊत आणि देशपांडेंमध्ये जुंपल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंनीही यात उडी घेतली। संदीप देशपांडेंनी वायफळ वक्तव्य करू नये असं अखिल चित्रे म्हणाले। कळत नाही आणि वळत नाही असं वागून नुसतं वायफळ बडबड करून संदीपजींनी, उगीच ते माझे मित्र आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात जे आहे ती भावना न जाणता अशा प्रकारचे वायफळ वक्तव्य त्यांनी करू नये, ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात विलन ठरतील।